कब्जे वहिवाटीत असलेल्या ज्या जमिनी जागा आहेत त्या त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळाल्या पाहिजेत, कारण त्यांची परंपरागत वहिवाट आहे। त्याच्यामध्ये वन हक्क कायदा 2006 प्रमाणे वनपट्टी मिळाले पाहिजे। आदिवासी गावांमध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत, मानवी सुविधा त्या मिळाल्या पाहिजेत। आदिवासी गावांमध्ये कॅम्प लावून जातीचे दाखले द्या अशी आमची मागणी आहे। आणि आमच्या जमिनी ज्या आमच्या कब्जात आहेत त्यांची भूमी हक्क अभिलेखामध्ये नोंद करा। आणि त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही हे करणार नाही, तर त्याच्याबद्दल आम्हाला ते जाब विचारायला आलो होतो की अद्याप काही का नाही। दुसरं त्यांनी एक सर्वे केला होता 2025 मध्ये मुंबईतल्या आदिवासींचा, जसा अगोदर एक झाला होता तो 2025 ला परत एक सर्वे केला त्यांनी, आणि त्या सर्वेचा अहवाल प्रकाशित करा अशी आमची मागणी होती। ती मागणी पण आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर आमच्या अनेक मागण्या आहेत, अजून जवळजवळ 26 मागण्या आहेत, आणि त्या 26 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि त्या 26 मागण्या प्रामुख्याने मानवी हक्क जे आहेत ते मिळावेत। जमिनीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, म्हणजे कॅम्प लावून जातीचे दाखले द्या, मुंबईतील आदिवासींचे गावांना गावठाण घोषित करा, त्यानंतर वन हक्क कायदा 2006 प्रमाणे वनपट्टे द्या, आदिवासींच्या परंपरागत वहिवाटी असलेल्या जमिनी जागा त्यांच्या नावावर करा, तशी भूमी हक्क अभिलेखामध्ये नोंद करा, अशा आपण मागण्या घेऊन आज इथे आलेलो आहोत। आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, पण मुख्यमंत्री जागेवर नाहीत असं सांगितलं। त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आपल्या नगर विकास मंत्री आहेत त्यांची भेट मागितली होती, कारण आमचा SRA ला विरोध आहे। आदिवासी गावामध्ये SRA नको, आम्हाला गावठाण हवंय, कारण आम्ही आदिवासी आहोत, तर आम्ही गावठाणात आमच्या राहणार आहोत। आम्हाला SRAच्या बिल्डिंग मध्ये जायचं नाही, आणि SRAच्या हे नियम आम्हाला लावू नये, आणि SRA मध्ये आम्हाला ढकलू नये। आणि आमचं असं मत आहे ही SRA नसून, SRA म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी, जे झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तर तसं नसून ही बिल्डर BRS आहे, बिल्डर पुनर्वसन योजना आहे, बिल्डरांच्या भल्यासाठी राबवली जाणारी योजना आहे। आम्ही त्याच्यात जाणार नाही आणि आमच्या जमिनी जागा देणार नाही असं म्हणून आम्ही आजचा हा आंदोलनाचा कार्यक्रम, धरणे आंदोलनाचा केला होता। एकदा सांगा होतं त्यावेळी आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी सर्वे केला। आदिवासी आदिवासी लोकांची जनसंख्या आहेत ते लोक प्रकल्प बाधित करून जातात, किती आहेत? नाही समजला नाही प्रश्न। 22 पाडे आहेत असं सरकारचा रिपोर्ट आहे, आणि तो रिपोर्ट आमच्याकडे आहे। आम्ही तो सरकारला जो 2003 साली आमच्या आंदोलनानंतरच 2003 साली त्यांनी प्रकाशित केला होता। तर 222 गावं आहेत, त्या 222 गावांना गावठाण घोषित करा, आणि जिथे आदिवासी लोक शेतीवाडी करतायत ती त्यांच्या नावावर करा। आदिवासींच्या जमिनी काढून घेऊ नका असं आमचं म्हणणं आहे। जसं मेट्रो कार शेडसाठी घेतली, RA कॉलनीसाठी घेतली, फिल्म सिटीसाठी घेतली, SRP साठी घेतली, त्यानंतर फोर्स 1 साठी घेतली, मेट्रो तुमच्या मॉडर्न बेकरीसाठी घेतली, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोएट्री फॉर्मसाठी घेतली, त्यानंतर तुमच्या न्यूझीलंड हॉस्टेलसाठी घेतली, पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घेतली, संजय गांधी नॅशनल पार्कला घेतली। आदिवासींसाठी काय राहिलं मग? तुम्ही असे रोज जर नवीन प्रकल्प आणले तर आदिवासींनी जायचं कुठे, हा आमचा प्रश्न आहे। आम्हाला जे इंदिरा आवास योजनेचे जे अनुदान आहे ते द्या, आम्ही आमची घरं सुधरवू, पण आम्ही आमच्या गावाच्या बाहेर जाणार नाही। आमच्या गावामध्येच आम्हाला आमचे गावं अनेक आहेत, आता किती जवळजवळ 222 गावं आहेत। म्हणजे तुम्ही आता इथे पाताच्या पाण्याचे लोक आहे, पाताचं पाणी आदिवासी गावठाण, केलटीपाडा आदिवासी गावठाण, मोराचा पाडा आदिवासी गावठाण, त्याच्यानंतर तुमचं आपला नवापाडा आदिवासी गावठाण आहे, त्यानंतर तुमचं साई बांगोडा आदिवासी गावठाण आहे, अनेक गावं आहेत, पळसपाडा आदिवासी गावठाण आहे, खिंडीपाडा आदिवासी गावठाण आहे, असंख्य गावठाण आहे, आणि ही गावठाणं कायम राहिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारकडे मुंबई शहरामध्ये जमीन शिल्लक राहिलेली नाही, जी जमीन शिल्लक आहे ती फक्त आदिवासींकडे आहे। ती कायद्याचा धाक दाखवून, पोलिसांचा बळाचा वापर करून आणि बेकायदेशीर मार्गाने ते काढून घेण्याचं काम चाललेलं आहे, आणि त्याला आमचा विरोध आहे। वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी का करत नाहीये? आदिवासींकडे ज्या जमिनी आहेत त्या नावावर करा, करतो म्हणून सांगून गावठाण घोषित का नाही करत आहेत? तर त्यामुळे याला आमचा विरोध आहे। आम्ही करून आम्ही आंदोलन करणारे आहोत, मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कोणत्याही परिस्थितीत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद। नाही, आम्ही आदिवासी मंत्र्यांना भेटलो होतो मागच्या वेळा आधी, कारण ते इंटिग्रेटेड आहेत, एकात्मिक आहेत। अशोक उईके साहेबांना भेटलो होतो। त्यापूर्वी आम्ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना भेटलो होतो।
त्याच्या अगोदर आम्ही नारायण राणे साहेबांना पण भेटलो होतो. मग त्याच्या अगोदर आम्ही अजून असे अनेक मंत्र्यांना भेटत आलेलो आहे. समजून घ्या, म्हणजे आम्ही मंत्र्यांना भेटतोय पण मंत्री काम नाही करत आहेत. त्यांना जमिनी आश्वासन देतात पण पूर्ण नाही करत आहेत.